जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटनेच्या वतीने माननीय सौ ॲडव्होकेट अंकिता गावडे यांचा जीवन गौरव पुरस्काराने गौरव. पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार सोहळ्यात माननीय सौ ॲडव्होकेट अंकिता गावडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कायदेविषयक क्षेत्रात केलेले उल्लेखनीय कार्य, सामाजिक बांधिलकी आणि महिलांच्या न्याय हक्कासाठी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा गौरव करण्यात आला. अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री अब्राहम आवळे, माजी पाणी पुरवठा सभापती, माननीय सौ क्रांती आवळे, नगरसेविका इचलकरंजी महापालिका, माननीय श्री मुबारक नायकवडी, सामाजिक कार्यकर्ते बागणी, तसेच कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री राजू शेख उपस्थित होते. पुरस्कार स्वीकारताना माननीय सौ अंकिता गावडे भावुक झाल्या. आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतल्याने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळते. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी माझे कार्य भविष्यातही सुरू राहील. यावेळी अशोक रास्ते यांनी आपल्या मनोगतात सांगितले की समाजासाठी प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेतून कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे ही काळाची गरज आहे. ॲडव्होकेट अंकिता गावडे यांनी महिलांच्या न्याय हक्कासाठी आणि सामाजिक प्रश्नांवर सातत्याने केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटनेच्या माध्यमातून अशा कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो. उपस्थित मान्यवरांनीही ॲडव्होकेट अंकिता गावडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. समाजात न्याय, जनजागृती आणि महिलांना आधार देण्याचे कार्य त्या सातत्याने करत असल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री राजू शेख यांनी सांगितले की समाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करणे हा आमच्या संघटनेचा उद्देश आहे. ॲडव्होकेट अंकिता गावडे यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या कार्यातून समाजाला सकारात्मक दिशा मिळत आहे. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण, सांस्कृतिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करत कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. न्यूज चॅनल नेटवर्कसह आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. मलाही माहिती आहे, शूटिंगच्या वेळेला सर खुर्च्या असतात, पाठीमागे छत्रे घेऊन उभारतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या मामाला विचारा, मी बैलगाडीच्या खाली जाऊन पडलो होतो. एवढा झेट आला तर मला त्या उन्हाला ही उठवाई यायची मला. त्यामुळे मला आज त्याच्याबद्दल खूप आपुलकी वाटते रास्ते सर. म्हणजे अगदी सामान्य कुटुंबातला, म्हणजे चालत फिरण्यापासून सायकलीवर आला, सायकलीवरनं मग फिरून कार्यक्रम करायचं, लोकांना हसवायचं आणि लोकांना हसवत कलेच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करायचं, मग स्टेज शो करायचा, मग ॲक्शन सॉन्गचं कुठं तर डान्स प्रॅक्टिस घ्यायचं, मग कुठं तरी हिप्नॉटिझमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं, गणपतीच्या कार्यक्रमामध्ये कॉमेडी शो करायचे. अशा अनेक त्यानं उपक्रम केले, इतके उपक्रम केले की म्हणजे तुम्हा आम्हाला बघताना एवढं हे होते की बाबा काय काय हा माणूस करतोय, किती कला या माणसाच्या अंगात आहेत असं आमच्यासारख्या माणसांना वाटते. पण आज राजू ह्या ज्या स्टेपला पोचलेला आहे ते त्याचं कष्ट, त्याची प्रामाणिकपणा आणि त्याचं जे काय हे सर्वसामान्य वागणं आहे, म्हणजे एवढा कार्यक्रम आयोजित करून सुद्धा राजू खाली बसला आता, हेच त्याचा मोठेपणा म्हणायचं. आपण जे टाळ्या वाजवतात कारण पूर्ण वेळ कार्यक्रमासाठी देतात, मध्येच काम आहे म्हणून गेलो किंवा असं नाही, हे मी पाहिले. म्हणून बापूंचं खरंच सर्वांच्या वतीनं आणि सर्व मान्यवरांचं स्टेजवरील सुरुवातीला आपण कलाकारांच्या वतीनं, पुरस्कारप्राप्तीच्या वतीनं आपण त्यांचं आभार मानूया, स्वागत करूया आणि अभिनंदनही करूया. तसं पाहिलं तर राजू सर कुठे गेले? राज सर राजासारखं व्यक्तिमत्व आहे, नावातच राज आहेत, राजा आहेत असे हे आमच्या कलाकाराला भेटले. कारण पश्चिम महाराष्ट्र कलाकार संघटना दरवर्षी हा कार्यक्रम घेते आणि आमच्यासारख्या कलाकारांचं कौतुक करते. आता कलाकारांचं कौतुक करणार कलाकार व्यासपीठावर असतो तोपर्यंत टाळे असतात, पण जो तो स्टेज सोडून जातो त्यावेळी त्याला कोणी विचारत नाही, पण त्यावेळी विचारतात. हे असे मोठे राजू सरांसारखे कलाप्रेमी म्हणून त्यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवूया. कारण आपल्याला सन्मान दिलेला आहे, आपल्याला पुरस्कार दिला आहे आणि आपल्या कलेचं कौतुक केलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मी तळागाळात प्रत्यक्ष जाऊन
काय यांना तुम्ही सांगितलं की मी 21 दिवस संपूर्ण चित्रपटाचे जे आलेले लोक होते त्यांचं जेवण करत होतो. किती कलाप्रेमी आहेत बघा. अशी माणसं जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.